Hello everyone, welcome back to Rabchemia. This is our third video of PYQ discussion series. Already आपण solid state, then chemical thermodynamics असे फिजिकल केमिस्ट्रीचे 2 चॅप्टर्स डिस्कस केले होते. आज आपण डिस्कस करणार आहोत ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा चॅप्टर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. अगेन अ व्हेरी इम्पॉर्टंट अँड व्हेरी इझी लेसन. नॉर्मली ऑन अन ॲव्हरेज आपण ह्या लेसनमधून 3 क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकतोय फायनल एक्झाममध्ये. ऑल राईट, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण टोटल डिस्कस करणार आहोत 50 क्वेश्चन. PYQ सिरीजचा हा थर्ड व्हिडिओ आहे. असेच मी डेली एक चॅप्टर कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. विदिन अ मंथ वी विल ट्राय टू कव्हर ऑल द क्वेश्चन्स फ्रॉम 2024. सो इफ यू लाईक दिस कंटेंट देन डू शेअर दिस विथ युअर फ्रेंड्स जे कोणी CET साठी प्रिपेअर करत असतील. And apart from that we will start with question discussion. So first question आहे आपल्याकडे, which alkyl halide has highest bond enthalpy of CX bond. Okay, so bond enthalpy काय असते पहिले तर bond enthalpy stands for energy required to break the bond. अशी एनर्जी जी बॉन्ड ब्रेक करायला रिक्वायर असणार आहे. सो आता जो कोणता बॉन्डची स्ट्रेंथ जास्त असते फॉर विचर बॉन्ड स्ट्रेंथ इज हायर, तर त्याला रिक्वायर असलेली एनर्जी पण जास्त असते. सो बॉन्ड एन्थाल्पी पण जास्त असते. नाउ बॉन्ड स्ट्रेंथ जी आहे ती आपण नॉर्मली कंपेअर करतो बेस्ड ऑन बॉन्ड लेंथ. ज्या कोणत्या कंपाऊंडची बॉन्ड लेंथ कमी असणार आहे त्यांची बॉन्ड स्ट्रेंथ जी आहे ती जास्त असते, आणि ज्यांची बॉन्ड स्ट्रेंथ जास्त असते त्यांची बॉन्ड एन्थाल्पी जी आहे ती सुद्धा जास्त असते. ओके, यासाठी मी नॉर्मली लेक्चर्समध्ये असं एक एक्झाम्पल घेतो की तुमच्या हातामध्ये एक पेन्सिल दिली. ह्या पेन्सिलला तुम्ही ठरवलं की 2 पार्टमध्ये ब्रेक करायचं. सो यू ब्रेक धिस इंटू 2 पार्ट. आता ह्या ब्रेक केल्यानंतर तुमच्याकडे हा पेन्सिलचा हा छोटा एक पार्ट येतोय. आता तुम्हाला ह्याला ब्रेक करायचं आहे, तर यू कॅन अंडरस्टँड की मोठी पेन्सिल ब्रेक करणं ही प्रोसेस इझी आहे किंवा इथे एनर्जी कमी लागणार आहे. छोटी पेन्सिल ब्रेक करणं दिस विल बी अ डिफिकल्ट प्रोसेस, हार्ड प्रोसेस. सो इथे एनर्जी जास्त लागणार आहे. सो बॉन्ड लेंथ जेवढी कमी बॉन्ड एन्थाल्पी तेवढी जास्त. नाउ आउट ऑफ फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन, फ्लोरीन जो आहे तो सर्वात छोटा आहे. तो त्याची बॉन्ड लेंथ छोटी असणार आहे, कमी असणार आहे, आणि बॉन्ड लेंथ त्याची कमी असणार आहे, त्यामुळे इथली बॉन्ड एन्थाल्पी सर्वात जास्त असेल. मूव्हिंग टू द सेकंड क्वेश्चन, विच अमंग द फॉलोइंग इज अ फीचर्स ऑफ SN1 रिॲक्शन. SN1 रिॲक्शन काय असते? अशी रिॲक्शन जी 2 स्टेपमध्ये होते. कशा 2 स्टेपमध्ये होते ही रिॲक्शन? जिथे RX जो आहे दिस RX विल ब्रेक इंटू R प्लस अँड X मायनस. ओके, सो इथे आपल्याकडे कार्बोकॅटॅनचं फॉर्मेशन होतं, आणि हा जो कार्बोकॅटॅन बनलेला आहे त्या कार्बोकॅटॅनवरती सेकंड स्टेपमध्ये आपला न्यूक्लिओफाईल, एक्झाम्पल म्हणून मी जर OH मायनस घेतलं तर हा OH मायनस अटॅक करतो. जो अटॅक तो करू शकतो फ्रॉम बोथ साईड. ओके, सो इथून आपला असा फायनल प्रोडक्ट बनतो. हे बेसिक कॅरेक्टर्स झाले. अपार्ट फ्रॉम दॅट ह्या रिॲक्शनमध्ये सिन्स कार्बोकॅटॅन फॉर्म होतोय, सो ही रिॲक्शन जी आहे दिस फॉलोज 3-2-1 ऑर्डर. 3 डिग्री सर्वात जास्त रिॲक्ट करेल, मग 2 डिग्री करणार आहे, देन 1 डिग्री करणार आहे. सिन्स अटॅक टेक प्लेस फ्रॉम बोथ साईड, जर आपला कंपाऊंड ऑप्टिकली ॲक्टिव्ह असेल तर ह्या बोथ साईड अटॅकचा आउटकम असं बनतं की रिॲक्शनमध्ये रेसिमायझेशन होतं. रेसिमायझेशन म्हणजे काय की जिथे जर इनिशियल कंपाऊंड डेक्स्ट्रो टाईपचा असेल तर धिस डेक्स्ट्रो टाईप का कंपाऊंड लीड्स टू फॉर्मेशन ऑफ डेक्स्ट्रो ॲज वेल ॲज लिवो कंपाऊंड. ओके, सो आउट ऑफ धिस फीचर्स आपण बघूया की इथे काय मॅच होतंय का. तर फर्स्ट ऑफ ऑल, इज इट अ सिंगल स्टेप? तर नो, इट इज अ 2 स्टेप रिॲक्शन. देन ओनली बॅक साईड अटॅक टेक प्लेस. अटॅक जो आहे तो बोथ साईड होणार आहे, बॅक साईड अटॅक होणार नाही आहे. देन ट्रान्झिशन स्टेट कंटेन्स अ पेंटा कोऑर्डिनेट कार्बन. तर इथे आपल्याकडे कार्बोकॅटॅन बनतोय आणि त्याच्यामध्ये टोटल 3 बॉन्ड असतात. सो इट इज नॉट अ 5 बॉन्डेड स्टेट. अँड फॉर्मेशन ऑफ इंटरमिजिएट प्लेनर कार्बोकॅटायन. तर येस, धिस इज अ करेक्ट स्टेटमेंट. अपार्ट फ्रॉम दॅट अजून आपण जर ह्यांच्या कॅरेक्टरिस्टिकबद्दल डिस्कस केलं तर आपण सांगू शकतो की इथे सिन्स चार्ज फॉर्मेशन होतंय तर नॉर्मली ही रिॲक्शन पोलार सॉल्व्हंटमध्ये होते. देन रिॲक्शन 2 स्टेपमध्ये होते, त्यापैकी जी फर्स्ट स्टेप आहे
इट इज युअर रेट डिटरमाइनिंग स्टेप. तो रेट जो आहे इट इज प्रपोर्शनल टू आर एक्स, एकावरतीच डिपेंडंट आहे, त्यामुळे ही रिॲक्शन फर्स्ट ऑर्डर असते. जी रिॲक्शन आहे ती असणार आहे फर्स्ट ऑर्डर. ओके, आणि सिन्स इट इज नॉट डिपेंडंट ऑन न्यूक्लिओफाईल, तर आपण इथे नॉर्मली वीक न्यूक्लिओफाईल यूज करतो. यू शुड नो ऑल द पॉइंट्स, त्यापैकी कोणताही पॉइंट इथे विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन करूया आपण. विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज ऑप्टेन युझिंग फिंकलस्टाईन रिॲक्शन. फिंकलस्टाईन रिॲक्शन म्हणजे काय असतं, तर RCl किंवा आपल्याकडे कंपाऊंड असणार आहे RBr, क्लोराईड असेल किंवा ब्रोमाइड असेल, ह्या कंपाऊंडवरती तुम्ही ॲड करता NaI, यू ॲड NaI, ज्याचा प्रॉडक्ट देतो RI. आयोडाईड फॉर्मेशन होतं. आयोडाईड जर फॉर्मेशन होत आहे तर ह्या रिॲक्शनला आपण म्हणतो फिंकलस्टाईन रिॲक्शन. ओके, तशीच एक दुसरी नेम रिॲक्शन आहे स्वार्ट्स रिॲक्शन. स्वार्ट्स रिॲक्शन मध्ये अगेन कंपाऊंड सेम आहेत, RCl असणार आहे किंवा RBr असणार आहे. ह्या कंपाऊंड्सवरती आपण ॲड करतो AgF, COF2 एक्सेट्रा, SbF3 असेल आणि प्रॉडक्ट बनतो RF. सो आउट ऑफ दॅट इथे मला फिंकलस्टाईन विचारलाय, तर फिंकलस्टाईन मध्ये वी विल हॅव फॉर्मेशन ऑफ आयोडाइड्स, ऑप्शन डी. मूव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. अल्काइल क्लोराइड्स ऑन हिटिंग विथ मेटल फ्लुराइड फॉर्म अल्काइल फ्लुराइड. आपण आत्ताच म्हणलं ह्या रिॲक्शन बद्दल. बघा इथे जी म्हणलं रिॲक्शन की अल्काइल फ्लुराइडचं फॉर्मेशन इन प्रेझेन्स ऑफ मेटल फ्लुराइड होत आहे, तर दॅट रिॲक्शन इज कॉल्ड ॲज स्वार्ट्स रिॲक्शन. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड. ओके, आता ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड काय असतात की असे कंपाऊंड ज्यांच्यामध्ये कायरल कार्बन प्रेझेंट असणार आहे. ना व्हॉट इज कायरल कार्बन, तो असा कार्बन जो 4 डिफरंट ग्रुपला कनेक्ट झाला असेल, ABCD असा कार्बन जो 4 डिफरंट ग्रुपला कनेक्ट झालेला आहे त्याला म्हणतो आपण कायरल कार्बन. आणि जिथे कायरल कार्बन प्रेझेंट असेल ते कंपाऊंड असतात ऑप्टिकली ॲक्टिव्ह. आता इथे विचारलेलं आहे आपल्याला विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ऑप्टिकली ॲक्टिव्ह, म्हणजे ज्यांच्यामध्ये कायरल कार्बन नसणार आहे. सो विल ट्राय टू ड्रॉ दी स्ट्रक्चर्स. आपल्याकडे आहे दिलेलं इथे 4 कार्बन, त्याच्यामध्ये फर्स्टला क्लोरीन, सेकंडला पण क्लोरीन. आता इथे जर ऑब्झर्व कराल, हा जो कार्बन आहे सेकंड कार्बन, ज्याला कनेक्टेड ग्रुप हायड्रोजन, क्लोरीन, देन हा CCl आणि हा C2H5, तर हा बनणार आहे आपल्यासाठी कायरल कार्बन. ऑप्शन बी मध्ये बघू आपण. ऑप्शन बी मध्ये अगेन 4 कार्बन आणि फर्स्ट आणि थर्डला Cl. अगेन हा जो कार्बन आहे दिस विल बी अ कायरल कार्बन. 4 ग्रुप वेगवेगळे बनतील, हायड्रोजन, मिथाइल ग्रुप, देन धिस क्लोरो ग्रुप अँड धिस क्लोरो इथाइल ग्रुप. ऑप्शन सी मध्ये वी हॅव 1,4-डायक्लोरोब्युटेन. तर इथे एक Cl आहे, इथे एक Cl आहे. ज्या कार्बनला Cl आहे त्या कार्बनला तुम्ही जर ऑब्झर्व कराल तर 2-2 हायड्रोजन कनेक्ट होणार आहेत. तो सेमच ग्रुप कनेक्ट झाला. जर सेम ग्रुप कनेक्ट झाला तर देर विल बी नो कायरल कार्बन. ओके, तो कायरल कार्बन नाहीये, म्हणून ऑप्शन सी जो आहे तो बनणार आहे ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. ओके, तुम्ही डी ऑप्शन चेक कराल स्वतःहून. सिन्स सी ऑप्शन करेक्ट मिळालाय, सो डी ऑप्शन तर नसणारच आहे, बट स्टील यू विल चेक दॅट ऑप्शन डी. मूव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय द करेक्ट डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ इज ऑफ डिहायड्रोहॅलोजनेशन. डिहायड्रोहॅलोजनेशन म्हणजे काय असतं की कार्बनला हायड्रोजन आहे आणि कार्बनला हॅलोजन आहे. ओके, तो ह्यांची रिॲक्शन आपण करतो. नॉर्मली ही रिॲक्शन करतो इन प्रेझेन्स ऑफ अल्कोहोलिक KOH. आता आपला जो K आहे, दिस K कंबाइन्स विथ X टू फॉर्म KX. ओके, आणि हा जेव्हा इथून निघून जातो, इलेक्ट्रॉन घेऊन निघून जातो, तेव्हा इथे येतो आपल्याकडे पॉझिटिव्ह चार्ज. प्लस सायमल्टेनियसली H आणि OH ते कंबाईन होऊन इथे बनवतात H2O. सो आता ही प्रोसेस होत असताना ह्या रिॲक्शनच्या मध्ये आपल्याला मिळतो कार्बोकॅटायन. तर बेसिकली कार्बोकॅटायनची जी काही स्टेबिलिटी असेल इट डिसाइड द रिॲक्टिव्हिटी ऑर्डर. तो कार्बोकॅटायन स्टेबिलिटी काय असते, 3 डिग्री, 2 डिग्री, 1 डिग्री. त्यामुळे सेम ऑर्डर मला दिसणार आहे ऑप्शन डी मध्ये. क्वेश्चन 7. आयडेंटिफाय द प्रॉडक्ट A फ्रॉम फॉलोइंग रिॲक्शन. C2H5Br दिलेला आहे, त्याच्यावरती यू आर ॲडिंग ॲक्वियस KOH. इथे जर तुम्ही बघाल C2H5Br मध्ये हा जो Br असणार आहे दॅट विल बी डेल्टा मायनस. न्यूक्लिओफाईल आहे तो निघून जाणार आहे. कार्बन असणार आहे डेल्टा प्लस, इलेक्ट्रोफिलिक पार्ट.
ह्या कंपाऊंडवरती आपण ॲड करतोय ॲक्वियस KOH, सो दॅट इज K प्लस अँड OH मायनस. तो इथे होणार काय आहे तर हा OH मायनस इथे अटॅक करेल आणि हा Br जो आहे तो इथून निघून जाईल. तर प्रोडक्ट बनेल आपल्याकडे C2H5OH आणि दॅट ऑप्शन इज इथेनॉल ऑप्शन ए. 2 कार्बनचा अल्कोहोल. 2 कार्बनच्या अल्कोहोलला आपण काय म्हणणार आहे तर इथेनॉल. नेक्स्ट क्वेश्चन. द करेक्ट ऑर्डर ऑफ रिएक्टिविटी ऑफ रिएक्शन इन्व्हॉल्विंग CCl का बॉन्ड क्लिवेज. मला CCl चा बॉन्ड ब्रेक करायचा आहे तर त्या बॉन्डचं ब्रेकिंग जे आहे ते डिपेंड करणार आहे त्याच्या बॉन्ड ऑर्डरवरती. आता नॉर्मली जर मी क्लोरोबेन्झिन घेतला तर क्लोरोबेन्झिनमध्ये मला काय ऑब्झर्व होणार आहे, आपला जो Cl आहे विथ इट्स लोन पेअर त्याचे तो इलेक्ट्रॉन इथे डोनेट करेल, हे इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होतील. बिकॉज ऑफ दॅट नॉर्मली इथे काय होतं तर कार्बन Cl बॉन्डला डबल बॉन्ड कॅरेक्टर येतं. कार्बन आणि Clच्या बॉन्डला काय येणार आहे डबल बॉन्ड कॅरेक्टर. आता मला हे डबल बॉन्ड कॅरेक्टर कमी करायचं आहे. डबल बॉन्ड जो आहे तो काय करायचा आहे मला कमी करायचा आहे. तर मला काय करावं लागेल तिथले इलेक्ट्रॉन काढून घ्यावे लागतील. सो आय हॅव टू अटॅच इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप ॲट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. आता जेवढे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जास्त येणार तेवढं इलेक्ट्रॉन रिमूव्हल जास्त होणार. जेवढा इलेक्ट्रॉन रिमूव्हल जास्त होणार तेवढाच आपला बॉन्ड जो आहे तो इझिली ब्रेक होणार. याचं जे मला ब्रेकिंग करायचं आहे दॅट विल बिकम अ व्हेरी इझी पाथ. ओके, सो फर्स्ट ऑप्शनमध्ये 1 NO2 आहे, सेकंडमध्ये 2 NO2 आहेत, थर्डमध्ये 3 NO2 आहेत. जिथे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग NO2 इज युअर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप, तो जिथे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जास्त, बॉन्ड ब्रेकिंग इझी, रिॲक्टिव्हिटी जास्त. त्यामुळे थर्ड हायेस्ट असेल, मग 2 असेल आणि मग 1 असेल. तो 3 to 1 ऑप्शन डी. Next question. When 2-chlorobutane is boiled with concentrated alcoholic KOH. 2-chlorobutane म्हणजे काय असेल बघा CH3 CH इथे आला Cl, पुढे असणार आहे CH2CH3. ह्याच्यावरती आपण ऍड करतोय अल्कोहोलिक KOH. मगाशीच मी ही रिएक्शन तुम्हाला दाखवली होती K प्लस OH मायनस. तो हा K आणि हा Cl दे विल कंबाईन टू फॉर्म KCl. H आणि OH दे विल कंबाईन टू फॉर्म H2O. आता ज्या कार्बनला अटॅच झालेला आहे हॅलोजन त्याला म्हणतो मी अल्फा कार्बन. तर त्याचा ॲडजसेंट जो कार्बन असेल त्याला आपण म्हणणार आहे बीटा कार्बन. पण इथे तर तुम्ही बघाल तर 2 वेगवेगळे बीटा कार्बन आपल्याला दिसत आहेत, राईट. तो ह्या बीटा कार्बनचा हायड्रोजन मी काढून टाकला की माझ्याकडे आयदर प्रोडक्ट अल्फा बीटा 1 किंवा अल्फा बीटा 2 बनणार आहे, राईट. अल्फा बीटा 1 हा असा बनेल CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 CH3, राईट. आपली रिएक्शन ह्या पार्टवरती झाली. तसंच जर रिएक्शन मी अल्फा बीटा 2 करतोय तर रिएक्शन इथे होणार आहे आणि प्रोडक्ट बनणार आपल्याकडे CH3 CH डबल बॉन्ड CH CH3. नाउ इथे मला अप्लाय करावं लागेल सेटझेफ रूल. आणि सेटझेफ रूल काय सांगतो की असा अल्किन ज्याला कनेक्टेड अल्काइल ग्रुप जास्त आहेत, असा अल्किन ज्याला कनेक्टेड अल्काइल ग्रुप काय असतील जास्त असतील तर तो बनतो आपला मेजर प्रोडक्ट. आता इथे मी बॉक्स केलाय, डबल बॉन्डला बॉक्स केलाय. त्या बॉक्सच्या बाहेर जर बघाल तर मला इथे 2 अल्काइल ग्रुप दिसत आहेत आणि इथे एकच अल्काइल ग्रुप दिसतोय. त्यामुळे हा जो आहे मेजर प्रोडक्ट बनेल. अँड दॅट मेजर प्रोडक्ट इज ब्यूट 2 इन ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज ऑब्टेन ॲज द मेन प्रोडक्ट व्हेन आयसोप्रोपाइल ब्रोमाइड. आयसोप्रोपाइल ब्रोमाइड म्हणजे काय असणार आहे तर CH3 CH CH3 आणि इथे आला Br. दिस इज आयसोप्रोपाइल ब्रोमाइड इज ट्रीटेड विथ मेटॅलिक सोडियम. तर सोडियमच्या प्रेझेन्समध्ये नॉर्मली हे असं असतं RX प्लस 2Na प्लस XR. तर हा X Na आणि X हे कंबाईन होतात आणि बाकीचा पार्ट एकत्र येतो R बनवतो. तो तशीच जर मी इथे रिएक्शन केली तर माझ्याकडे R ग्रुप आहे CH3 CH CH3 हा एक R ग्रुप. दुसरा R ग्रुप पण तोच असणार आहे कारण दुसरा काही कंपाऊंड दिला नाहीये. तो CH3 CH आणि CH3. आणि काय करायचं आता मला तर ह्या दोघांमध्ये फक्त एक लाईन ड्रॉ करायची. तो हा कंपाऊंड जो आहे कंपाऊंड तुम्ही जर नेमिंग कराल त्याचं 1 2 3 4 तर 4 कार्बन आणि सेकंड आणि थर्ड कार्बनला प्रेझेंट आहे मिथाइल ग्रुप. सो ह्याचं नाव बनेल 2,3
डायमिथाइल ब्यूटेन. नाव बनणार आहे 2,3 डायमिथाइल ब्यूटेन. नेक्स्ट क्वेश्चन, विच अमंग द फॉलोइंग इज नॉट ट्रू फॉर इनॅन्शिओमर्स. इनॅन्शिओमर्स काय असतात तर these are your ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड्स. इनॅन्शिओमर्स जे आहेत ते असणार आहेत आपले ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड्स, ज्यांच्यामध्ये वी विल हॅव प्रेझेन्स ऑफ कायरल कार्बन और कायरल रिजन सुद्धा असू शकतं. ओके, अँड धिस कंपाऊंड हॅव ॲबिलिटी टू रोटेट. यांची ॲबिलिटी काय असणार आहे? टू रोटेट प्लेन ऑफ PPL, प्लेन polarized light. Now comparing here, enantiomers have identical refractive index. ओके, करेक्ट आहे. बघा, इनॅन्शिओमर्स साठी एकच प्रॉपर्टी आहे जी डिफर करणार आहे. प्रॉपर्टी कोणती आहे? प्रॉपर्टी आहे इज युअर ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. प्रॉपर्टी काय असणार आहे? ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी, जी एका कंपाऊंडसाठी D असेल तर दुसऱ्या कंपाऊंडसाठी ती असणार आहे L. ठीक आहे. सो इथे आयडेंटिकल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज करेक्ट स्टेटमेंट. करेक्ट स्टेटमेंट आहे, बट आपल्याला नॉट ट्रू सांगायचं आहे. इनॅन्शिओमर्स हॅव सेम केमिकल प्रॉपर्टीज, तर दॅट इज ऑल्सो करेक्ट. इनॅन्शिओमर्स आर सुपर इम्पोजेबल. नो, सुपर इम्पोजेबल नाही आहेत, तर धीज आर युअर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. तो हा स्टेटमेंट रॉंग झाला, आणि हा स्टेटमेंट रॉंग झाला म्हणून हा जो ऑप्शन आहे तो ऑप्शन करेक्ट असेल. अपार्ट फ्रॉम दॅट, इनॅन्शिओमर्स हॅव इक्वल बट अपोजिट ऑप्टिकल रोटेशन, विच इज ऑल्सो करेक्ट. समजा मी एक कंपाऊंड घेतला, R क्लॉकवाईज रोटेट करतोय विथ 20 डिग्री, तर त्याचा जो इनॅन्शिओमर असेल त्याला म्हणून मी R प्राईम, तर तो लेफ्ट साईडला रोटेट करेल विथ अँगल ऑफ -20. अँगल तर 20 असेल, पण ते रोटेशन उलटा आहे म्हणून मायनस साईन आलं. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड हॅज द लोएस्ट बॉइलिंग पॉईंट. इथे जर तुम्ही बघाल तर मिथेन सगळीकडेच आहे. बघा, मिथेन सगळीकडेच दिसतोय. डिफरंट काही दिसत असेल तर क्लोरो, फ्लुरो, आयडो आणि ब्रोमो. आता इथे लक्षात ठेवायचं आहे, बॉइलिंग पॉईंट इज प्रपोर्शनल टू मोलार मास ऑफ X. ज्याचा मोलार मास जास्त त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त. नाउ इफ यू कम्पेअर फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन, तर ह्यांच्यामध्ये आयोडीन जो आहे त्याचं मास जास्त असेल. येस ऑर नो? सो करेक्ट ऑप्शन बनणार आहे आयडोमिथेन. सॉरी, लोएस्ट नाही, हा तर मी हायएस्ट सांगितलं. करेक्ट. मी नेक्स्ट क्वेश्चनला मूव्ह करतच होतो, तेवढ्यात मला इथे वर्ड दिसला की लोएस्ट वर्ड आहे. सो दिस इज युअर हायएस्ट. बॉइलिंग पॉईंट प्रपोर्शनल टू मोलार मास. मला आता लोएस्ट पाहिजे, म्हणजे बॉइलिंग पॉईंट कमी पाहिजे, तर मोलार मास पण कमी असलं पाहिजे, आणि सर्वात कमी मोलार मास आहे ऑफ फ्लुरोमिथेन, फ्लोरीनचं. सो आयडोमिथेनसाठी ही व्हॅल्यू हायएस्ट असणार आहे, आणि फ्लुरोमिथेनसाठी ही व्हॅल्यू लोएस्ट असणार आहे. नेक्स्ट, आयडेंटिफाय द प्रॉडक्ट. मला प्रॉडक्ट आयडेंटिफाय करायचं आहे. इथे बघा, कार्बन काउंट मी कम्पेअर करतो, 3 कार्बन. सो 3 कार्बन ॲज इट इज येतील. हा Br जो आहे, दिस Br विल कंबाईन विथ दिस Ag. Br आणि Ag बाजूला होतील, आणि बाकी राहिलेला पार्ट ऑक्सिजन, C डबल बॉन्ड O CH3 झालेला आहे. दॅट इज युअर प्रॉडक्ट. सो हा जो प्रॉडक्ट आहे आपल्याला दिसतोय बघा, CH3CO, CH3CO, मग O, CH2, CH2, CH3. So option D will be the correct option. आयडेंटिफाय द प्रोडक्ट B. B मला आयडेंटिफाय करायचं आहे. बघा, हा जो आहे ग्रुप, ह्याला मी R म्हटलं, R आणि Cl, त्याच्यावरती मी Mg ॲड केला, तर प्रोडक्ट बनेल RMgCl. आणि ह्या कंपाऊंडवरती इफ यू ॲड अल्कोहोल, CH3OH, अल्कोहोल थोडं जरी आणलं तरी इथे बनणार आहे R आणि H, अल्केन. प्रोडक्ट काय बनणार आहे? RH, अल्केन. ओके. सो अल्केन मध्ये बघाल तर मला इथे ऑप्शन D दिसतोय. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 15. So in this question, now identify the major product 99% formed when this compound CH3 thrice CH, म्हणजे हा असा कंपाऊंड आहे CH3C, त्याला इथे H, CH3 अनदर CH3. हा जो कंपाऊंड आहे याची रिएक्शन आपण करतोय विथ Br2 इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट. आता ही जी रिएक्शन होते, ही रिएक्शन होताना रिएक्शन फॉलोज फ्री रॅडिकल मेकॅनिझम.
आणि फ्री रॅडिकल मेकॅनिझमची स्टेबिलिटी ऑर्डर जी आहे ती अगेन असते 3, 2, 1. तो जी मॅक्झिमम रिॲक्शन आहे दॅट रिॲक्शन विल गो ऑन 3 डिग्री कार्बन. आता हे जर बघाल तुम्ही तर हे सगळे 1 डिग्री कार्बन आहेत आणि आपला हा एक कार्बन जो आहे हा वाला कार्बन, तर हा वाला कार्बन असेल 3 डिग्री. तर त्यामुळे जो प्रॉडक्ट बनेल तो मॅक्झिमम प्रॉडक्ट हा ह्या सी वरतीच बनणार आहे. इथे येईल CBr आणि बाकी 3 CH3 प्रेझेंट असतील. सो तसा वाला ऑप्शन मला दिसतोय इथे ऑप्शन बी. क्वेश्चन नंबर 15 आन्सर बनणार आहे ऑप्शन बी. नेक्स्ट, ॲलिलिक हेलाइड विचारलेले आहेत. क्लासिफिकेशनवर बेस्ड क्वेश्चन दिलेला आहे. सो ॲलिलिक हेलाइडमध्ये एक्झॅक्टली काय असतं, एक sp3 कार्बन आहे. sp3 कार्बन म्हणजे काय, तर सिंगल बॉन्डेड कार्बन. ज्या सिंगल बॉन्डेड कार्बनला कनेक्टेड असणार आहे हॅलोजन. आता ह्या सिंगल बॉन्डेड sp3 कार्बनला कनेक्टेड असणार आहे एक sp2 कार्बन. sp2 कार्बन म्हणजे कार्बन ज्याने डबल बॉन्ड बनवला असेल. ओके, आणि मग पुढे जे काही ह्याच्या पुढे स्ट्रक्चर असेल, रिक्वायरमेंट ही आपल्याला एवढी असणार आहे, एक sp3 कार्बन मग एक sp2 कार्बन आणि हा जो sp3 कार्बन आहे त्याला कनेक्टेड हॅलोजन. सो असं वाला जर तुम्ही स्ट्रक्चर बघाल, इथे बघा डबल बॉन्ड मग परत सिंगल बॉन्ड, म्हणजे हा sp2 कार्बन, दिस इज sp3 आणि हॅलोजन. तर हा आहे कंपाऊंड. देन अगेन डबल बॉन्ड म्हणजे sp2 sp3 आणि परत त्याला हॅलोजन, म्हणजे हा पण पॉसिबल आहे. इथे बघाल डबल बॉन्ड म्हणजे sp2, त्याला sp3 आणि त्याला हॅलोजन, इट इज ऑल्सो पॉसिबल. इथे जर बघाल तर sp2 कार्बन, दिस इज sp2 कार्बन, देन sp3 कार्बन, मग परत sp3 कार्बन आणि हॅलोजन. ओके, सो हा कॉम्पाऊंड पॉसिबल नाही आहे, तो हा बनणार आहे आपला करेक्ट ऑप्शन. लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. विच अमंग द फॉलोइंग इज नॉट अ फीचर ऑफ SN2 रिॲक्शन. SN2 मेकॅनिझममध्ये काय असतं, तर आपली जी रिॲक्शन आहे ती एका सिंगल स्टेपमध्ये होते. रिॲक्शन जी आहे ती सिंगल स्टेपमध्ये होणार आहे. कशी होते रिॲक्शन, तर RX आहे, RX वरती न्यूक्लिओफाईलचा अटॅक होतो. ज्यावेळेस न्यूक्लिओफाईलचा अटॅक होतो त्याच टाईमला RX निघून जातो. सो इथे बनतं R पार्शियल बॉन्ड विथ X आणि पार्शियल बॉन्ड विथ OH. ही अशी एक ट्रान्झिशन स्टेट आपल्याकडे बनते जी 5 बॉन्डेड असते आणि ज्याचा एंड रिझल्ट जो आहे, एंड रिझल्ट विल बी ROH. आता ही रिॲक्शन जेव्हा होते, सिन्स दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली होत आहेत, तो ऑलवेज दिस रिॲक्शन टेक प्लेस बाय बॅक साइड अटॅक. अटॅक जो आहे तो अपोजिट साइडनेच होणार आहे. देन ह्या रिॲक्शनमध्ये इथेच आत्ता सांगितलं एक ट्रान्झिशन स्टेट बनते, पण इथे त्यांनी बघा काय म्हटलं, इट गिव्स formation of planar carbocation. So this is a mechanism or this is a feature of SN1 reaction and not SN2 reaction. So हा ऑप्शन आपला करेक्ट बनणार आहे. अपार्ट फ्रॉम दॅट इट इन्व्हॉल्व्स सायमल्टेनियस बॉन्ड ब्रेकिंग अँड फॉर्मिंग. येस, ते तर मी इथे दाखवलंच तुम्हाला. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 18 मध्ये आपल्याला इथे दिलेला आहे ए कंपाऊंड आहे, त्याच्यावरती मी क्लोरोमिथेन ॲड केलं आहे. क्लोरोमिथेन म्हणजे CH3Cl इन प्रेझेन्स ऑफ AlCl3. दिस विल गिव्ह अस फ्रीडल क्राफ्ट अल्कायलेशन रिॲक्शन. ओके, म्हणजे इथून काय होणार आहे, तर अल्काइल ग्रुप इथे असणार आहे CH3, तो त्या ग्रुपचं इंट्रोडक्शन होणार आहे. आणि प्रॉडक्ट जो बनतोय तो प्रॉडक्ट हा असा बनतोय 1 क्लोरो टॉल्यून आणि दुसरा प्रॉडक्ट जो बनतोय 4 क्लोरो टॉल्यून. तो बघा इथे CH3 ग्रुप तर नवीन इंट्रोड्यूस झालाय, मग CH3 सोडून जे काही प्रेझेंट आहे, हा CH3 आत्ता इंट्रोड्यूस झालेला ग्रुप, ते सोडून जे प्रेझेंट आहे, मग ते सोडून आपल्याला दिसतंय बेन्झिन आणि बेन्झिनला Cl, क्लोरोबेन्झिन, ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. विच अमंग द फॉलोइंग इज हॅलोअरिन. हॅलोअरिन म्हणजे काय असणार आहे, तर एखादा ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे, म्हणजे बेन्झिन घेऊ शकतो आणि त्या बेन्झिनला डायरेक्टली कनेक्टेड हायड्रोजन आहे, डायरेक्टली कनेक्टेड हॅलोजन आहे. ओके, रिंगला काय असला पाहिजे, डायरेक्टली कनेक्टेड हॅलोजन. तर तसा आपल्याला इथे ऑप्शन डी दिसतोय, राईट. हा जो आहे ऑप्शन सी, ह्याला आपण म्हणू हॅलो अल्केन. सिंगल बॉन्डेड स्ट्रक्चर दिसतंय आपल्याला, तो हॅलो अल्केन बनणार आहे. तो इथे जर बघाल तुम्ही तर बेन्झिनला कार्बन, तर इट विल बी बेन्झिलिक हॅलाइड असणार आहे, बेन्झिलिक हॅलाइड. आणि ह्याला काही आता आपण क्लासिफाय नाही करणार. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द मोलार मास ऑफ प्रोडक्ट हायड्रोकार्बन वेन 2 moles ऑफ एन मिथाइल ब्रोमाइड, 2 moles
कशाचे, मिथाईल ब्रोमाइडचे रिॲक्ट करतायत विथ लार्ज एक्सेस ऑफ सोडियम इन ड्राय इथर. तर दिस इज युअर वुड्स रिॲक्शन, ज्याच्यामध्ये काय होतं तर आर ग्रुप, आर एक्स मधला आर ग्रुप दुसऱ्या आर ग्रुपशी कंबाईन होऊन हे असं आर आर प्रॉडक्ट बनवतो. तो इथे आर ग्रुप आहे CH3, तो CH3 जो आहे इट विल कंबाईन विथ CH3. नाउ 2 मोल आहे, तर ह्या 2 मोल पासून इथे 1 मोलचं प्रोडक्शन होणार आहे. सो 1 मोल ऑफ CH3 म्हणजेच त्याचं मास बनेल 30 ग्रॅम पर मोल. ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21 बघूया आपण. विच ऑफ द फॉलोइंग इज निओपेंटाइल क्लोराइड. निओपेंटाइल क्लोराइड म्हणजे काय असणार आहे की कार्बन टोटल पेंटाइल आहे म्हणजे 5 कार्बन आणि त्यांचं हे असं स्ट्रक्चर असेल, पॉझिटिव्ह साईन बनते. आणि हे जे बाजूचे कार्बन आहेत आता त्यांच्यापैकी कोणत्याही एका कार्बनला तुम्ही कनेक्ट करा Cl. ठीक आहे. सो मग आता इथे जर तुम्ही लॉंगेस्ट चेन आयडेंटिफाय करताय तर लॉंगेस्ट चेन ही अशी वाली बनणार आहे. ओके, दिस विल बी युअर लॉंगेस्ट चेन. तर लॉंगेस्ट चेन 3 कार्बनची झाली. त्याच्यामध्ये जर नंबरिंग केलं तर मी इथून नंबरिंग स्टार्ट करेन 1, 2 आणि 3. तो 1 ला क्लोरो आहे आणि 2 ला डायमिथाईल आहे. तर 1 क्लोरो 2 डायमिथाईल प्रोपेन. ऑप्शन ए. नेक्स्ट 3 क्लोरो 2 मिथाईल पेंटेन. पेंटेन म्हणजे आहेत आपल्याकडे 5 कार्बन. ह्या 5 कार्बनमध्ये सेकंड कार्बनला आहे मिथाईल आणि थर्ड कार्बनला आहे Cl. ओके, बाकी हायड्रोजन आता एकाचे मी लिहिलेत, बाकीच्यांची लिहित नाही. ह्या कंपाऊंडवरती अल्कोहोलिक KOH ऍड केला. अल्कोहोलिक KOH ऍड केला तर के जो आहे, KOH मधला के जो आहे, दिस के विल कंबाईन विथ दिस Cl, KCl बनला. आणि हा जो OH आहे तो OH काय करणार आहे, हा आपला अल्फा कार्बन. आता हा जो बीटा कार्बन असेल त्या बीटा कार्बनशी इंटरॅक्ट करेल. हा करताना आता इथे मला मेजर प्रोडक्ट पाहिजे जो मी सांगतो बाय सेटझेफ रूल. मगाशीच आपण सेटझेफ रूल बोललो होतो की अल्किन विथ ग्रेटर नंबर ऑफ अल्काइल ग्रुप्स. सो आता तुम्ही जर कम्पेअर कराल अल्फा बीटा 1 आणि अल्फा बीटा 2 तर जास्त अल्काइल ग्रुप मला इथे दिसणार आहेत, या सेक्शनमध्ये दिसणार आहेत. ठीक आहे, तर मग तो आपण प्रोडक्ट बनवूया. कार्बन, हा एक कार्बन, त्याला इथे वरती सबस्टिट्युएंट आहे, इथे डबल बॉन्ड आला, कार्बन. नेक्स्ट कार्बन बीटा 2 वाला कार्बन आणि हा फायनल कार्बन. तो हे जे स्ट्रक्चर बनलं ज्याच्यामध्ये सेकंड कार्बनला मिथाईल आणि सेकंड कार्बनलाच डबल बॉन्ड. सो ऑप्शन बनेल 2 मिथाईल पेंट 2 इन. ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट, which of the following is not obtained when mixture of bromoethane and 1 bromopropane is treated with sodium metal. ब्रोमोइथेन मी इथ या फॉर्म मध्ये लिहितो शॉर्ट मध्ये. सो ETBr आणि 1 ब्रोमोप्रोपेन म्हणजे N प्रोपाइल सिरीज मध्ये NPRBr. ह्यांची रिॲक्शन तुम्ही करताय तर बघा एक प्रोडक्ट हा असा बनेल ET वाला, म्हणजे 2 कार्बन 2 कार्बन, तो टोटल 4 कार्बन झाले. दुसरा बनेल ETNPR वाला, म्हणजे इथाईल आणि N प्रोपाइल 5 कार्बन झाले. आणि N प्रोपाइल वाला, सो इथे 6 कार्बन आले सिरीज मध्ये, म्हणजे ब्युटेन बनणार आहे, तो ब्युटेन बनला. पेंटेन बनणार आहे, हेक्सेन बनणार आहे. बट फॉर्मेशन ऑफ प्रोपेन इज नॉट पॉसिबल. तो दिस इज युअर करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन 24, विच ऑफ द फॉलोइंग रिएक्शन डज नॉट करेक्टली मॅच विथ इट्स नेम. नेमशी मॅच कोणतं होत नाहीये ते आपल्याला सांगायचं आहे. फर्स्ट केसमध्ये अल्काइल ग्रुप रिएक्टिंग, 2 अल्काइल ग्रुप रिएक्टिंग विथ सोडियम, दिस इज अ वुड्स रिएक्शन. येस, नेम इज करेक्ट. CH3Br त्याच्यावरती मी AgF ऍड केला आणि मग प्रॉडक्ट माझ्याकडे मिळणार आहे CH3F. तर दिस इज बेसिकली द स्वार्ट्स रिएक्शन. स्वार्ट्स रिएक्शन आहे ही, त्यांनी सांगितलं इटार्ड रिएक्शन. तो दिस इज रॉंग नेम चुकीचा आहे आणि तोच आपल्याला विचारलेला आहे, डज नॉट करेक्टली मॅच. सो ऑप्शन बी करेक्ट बनेल. अपार्ट फ्रॉम दॅट इथे जर बघाल तर एक फिनाइल ग्रुप आणि एक अल्काइल ग्रुप असेल तर त्याला म्हणतो आपण वुड्स फिटिक, करेक्ट आहे. आणि दोन्ही फिनाइल ग्रुप असतील तर त्याला म्हणतो आपण फिटिक. तो बाकी ACD चे ऑप्शन म्हणजे जे नेम दिलेले आहेत ते करेक्ट आहेत. ऑप्शन बी चा नेम रॉंग आहे. सो ऑप्शन बी फॉर धिस क्वेश्चन इज करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट आहे अल्काइल हेलाइड. अल्काइल हेलाइड म्हणजे मी त्याला घेतो RX, त्याच्यावरती आपण ऍड केलाय Mg इन ड्राय इथर. तर प्रोडक्ट बनणार आहे RMgX. ग्रिग्नार्ड रिएजंट झाला. RX वरती Mg ऍड केला, Mg त्या RX च्या मध्ये जाऊन बसतो RMgX. आता ह्या RMgX वरती यू कॅन ऍड आयदर NH3, H2O और CH3OH अल्कोहोल.
इन ऑल धिस केसेस प्रोडक्ट बनणार आहे आर आणि आर ला येणार आहे एच. आर ला येणार आहे एच, दॅट इज अल्केन. अल्केन, दिस इज युअर हायड्रोकार्बन, ऑप्शन सी. ओके. So question number 26, which of the following compound has highest boiling point? Boiling point साठी again we have relation here, chloro, fluoro, iodo and bromo. So boiling point जो आहे it is proportional to atomic mass of halogen. ओके, तो atomic mass of halogen मध्ये फ्लोरीन सर्वात कमी आहे, तो बॉइलिंग पॉइंट सर्वात कमी असेल, मग क्लोरीन, ब्रोमीन आणि लास्टली आयोडीन. सो आर आय किंवा जसं इथे दिलाय मिथेन, तो त्यानुसार आयोडोमिथेन विल हॅव द हायेस्ट बॉइलिंग पॉइंट. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज नंबर ऑफ मोल्स ऑफ क्लोरीन ॲटम्स इन n मोल्स ऑफ फॉस्फिन? फॉस्फिन काय असतो, तर दिस इज अ हायली पॉइझनस गॅस COCl2. So if you take one COCl2, it has 2 Cl, 2 क्लोरीन आहेत. मग इथे जर मी n घेतला तर त्यानुसार इथे 2n असतील. सो 2n क्लोरीन. नेक्स्ट, आयडेंटिफाय द प्रोडक्ट C formed in the following series of reaction. ब्रोमोइथेन C2H5Br, त्या कंपाउंड वरती वी आर ॲडिंग Mg, ग्रिग्नार्ड रिएजंट बनेल C2H5MgBr. Mg जो आहे तो R आणि X यांच्यामध्ये ऍड होऊन जातो. त्याच्यावरती ऍड केला H2O, सो H2 ऍड केला तर इथून बनणार आहे C2H6, राईट. आणि हा जो C2H6 बनलाय त्याची रिएक्शन तुम्ही करताय विथ Br2 इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट, तो प्रोडक्ट बनणार आहे C2H5. एक हायड्रोजन निघून गेला आणि त्याच्या जागेवरती आला Br, अशी एक सबस्टिट्यूशन रिएक्शन होईल. प्रोडक्टचं नाव आहे ब्रोमो इथेन, ऑप्शन बी. Next, what is a major product obtained when tertiary butyl bromide? Tertiary butyl bromide म्हणजे काय असणार आहे, तर एक कार्बन आहे ज्याला 3 CH3 ग्रुप कनेक्ट झालेले आहेत. तो असे ओव्हरऑल 4 कार्बन झाले आणि स्ट्रक्चरला नाव देतो आपण टर्शरी ब्युटाइल. त्याला कनेक्टेड आहे Br. त्याच्यावरती आपण ऍड करतोय AgF. तर स्वार्ट्स रिएक्शन आपण करतोय. बेसिकली काय होणार, हा Br निघून जाणार आणि इथे प्रोडक्ट मध्ये येणार आहे CH3C. ज्याला Br होता तिथे आता येईल फक्त फ्लोरीन. बाकीचं स्ट्रक्चर सेम आहे. त्याचं जर IUPAC नेम आपण बनवलं, 3 कार्बन सिरीज मध्ये येतील. सेकंड कार्बनला फ्लोरीन आणि त्याच कार्बनला मिथाइल. सो 2 फ्लोरो 2 मिथाइल प्रोपेन, ऑप्शन बी जो आहे करेक्ट ऑप्शन बनणार आहे. रिएक्शन कोणती होती, दिस वॉज युअर स्वार्ट्स रिएक्शन. नेक्स्ट क्वेश्चन, which of the following compound is used to prepare refrigerant R22? uses मधून हा क्वेश्चन आलेला आहे. नॉर्मली खूप कमी क्वेश्चन दिसतात, बट येस कोणत्या ना कोणत्या शिफ्ट मध्ये यू विल ऑब्झर्व 1 or 2 क्वेश्चन. मग आता जो फॉस्फिनचा क्वेश्चन होता तो पण चॅप्टरचा जो लास्ट सेक्शन आहे युजेस अँड सम इम्पॉर्टंट कंपाऊंड्स त्याच्यामधून आला होता. तसाच हा एक क्वेश्चन, तो आउट ऑफ 50 क्वेश्चन आय गेस हा सेकंड क्वेश्चन आपल्याला दिसतोय. तो क्वेश्चन येण्याची प्रोबॅबिलिटी फ्रॉम युजेस इज व्हेरी लेस, बट येस क्वेश्चन नक्कीच येऊ शकतो. ह्याचा आन्सर आहे ट्रायक्लोरोमिथेन CHCl3. नॉर्मली हा जो कंपाऊंड आहे तो यूज केला जातो टू प्रिपेअर R22. नेक्स्ट, आयडेंटिफाय द प्रोडक्ट Z इन फॉलोइंग सिरीज. इथेनॉल आहे. इथेनॉल म्हणजे तो झाला C2H5OH. ह्या कंपाऊंड वरती आपण ऍड करतोय SOCl2. काय होणार, तर हा OH निघून जाणार आणि त्या जागेवरती येणार आहे C2H5Cl. देन ह्या कंपाऊंड वरती जर मी Mg ऍड केला, ग्रिग्नार्ड रिएजंट ऍड केला, तर प्रोडक्ट बनणार आहे C2H5MgCl. C2H5MgCl. आणि हा जो बनलेला प्रोडक्ट आहे आता त्याच्यावरती आपण इथे ऍड करतोय NH3, ग्रिग्नार्ड रिएजंट, त्याच्यावरती मी NH3 ऍड करतोय. तो प्रोडक्ट मध्ये येणार आहे C2H6. NH3 मधला हायड्रोजन जो आहे तो ह्या अल्काइल ग्रुप R ग्रुपशी कंबाईन होईल आणि फायनल प्रोडक्ट आपल्याला मिळणार आहे इथेन, ऑप्शन ए. नेक्स्ट, C3H7I आयोडाइड आहे. त्याच्यावरती आपण AgCN ऍड करतोय. दिस इज युअर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, एसाइन रिएक्शन आहे. ओके, आणि 1 डिग्री कंपाऊंड आहे, तो त्या केसमध्ये ही रिएक्शन SN2 फॉर्म मध्ये असेल. त्याच्यावरती तुम्ही ऍड करताय AgCN.
तो AgCN जो आहे दिस इज युअर कोव्हॅलेंट कंपाऊंड. आता कोव्हॅलेंट कंपाऊंडमुळे काय होतं तर जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन नायट्रोजन मधून होते इन्स्टेड ऑफ कार्बन. जर मी AgCN च्या ऐवजी KCN घेतला असता तर KCN जो आहे हा बनतो आयोनिक कंपाऊंड आणि आयोनिक कंपाऊंडमुळे इथे बनतो K+ आणि CN-. तो अटॅक जो आहे तो C मधून होतो. जर KCN असेल तर अटॅक C मधून होणार आहे. AgCN असेल तर अटॅक N मधून होणार आहे. ओके, सो इथे I जो आहे त्या I च्या जागेवरती फक्त CN अटॅच होणार आहे. CN इन फॉर्म ऑफ नायट्रोजन. सो प्रोडक्ट असणार आहे C3H7 आणि NC. दिस इज प्रोडक्ट बिकॉज ऑफ दिस AgCN. व्हेनेवर वी हॅव सिल्वर, डू रिमेंबर सिल्वर असेल तर बॉन्डिंग जे आहे ते नायट्रोजन मधून करायचं आहे. असे दोन रिएजंट आपल्याला दिलेले आहेत AgNO2 आणि KNO2. तर AgNO2 च्या केसमध्ये अगेन बॉन्डिंग तुम्ही नायट्रोजनने करणार, NO2 करणार आणि KNO2 ला तुम्ही बॉन्डिंग ONO असं करणार. ठीक आहे, सिल्वर आहे तर बॉन्डिंग कशामधून करायचंय नायट्रोजन. तो प्रोडक्ट विल बी ऑप्शन A C3H7 अँड त्याला कनेक्टेड NC. क्वेश्चन 33 मध्ये विच ऑफ द फॉलोइंग is not obtained when a mixture of methyl bromide, methyl CH3 CH3Br आणि ethyl bromide म्हणजे C2H5Br. तर ह्यांची रिएक्शन आपण करतोय इन प्रेझेन्स ऑफ सोडियम मेथड. वुड्स रिएक्शन आहे तर काय होणार बघा, CH3 शी कंबाईन होईल. तो CH3 असा इथेन झाला. दुसरा कंपाऊंड CH3 विल कंबाईन विथ धिस C2H5 म्हणजे टोटल 1 आणि 2 असे 3 कार्बन आले आणि लास्ट C2H5 कंबाईन विथ C2H5 सो 4 कार्बन आले. म्हणजे इथेन बनला, प्रोपेन बनला, ब्युटेन बनला. इथेन, प्रोपेन, ब्युटेन बनणार आहेत. पेंटेन बनणं पॉसिबल नाहीये. सो नॉट ऑप्टेन, त्यामुळे ऑप्शन करेक्ट बनणार आहे डी. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड हॅज हायेस्ट बॉइलिंग पॉइंट. इथे जर तुम्ही बघाल 1 ब्रोमोब्युटेन बघा, सगळीकडे पहिलं तर ब्रोमो दिलाय, तो हॅलोजन सेम झाला, त्यामुळे आता हॅलोजनचं रिलेशन नाहीये. मग आता रिलेशन कोणाचं असणार आहे तर लेट्स सी कार्बन काउंट. इथे बघूया तर 4 कार्बन. मिथाइल प्रोपेन अगेन 4 कार्बन, इथे 4 कार्बन, इथे पण 4 कार्बन, त्यामुळे कार्बन काउंट पण कनेक्शन नसणार आहे. मग आपल्याकडे थर्ड रिलेशन येतं बघा. एक फर्स्ट रिलेशन मी सांगितलं होतं, बॉइलिंग पॉइंट प्रपोर्शनल टू ॲटॉमिक मास ऑफ हॅलोजन. सेकंड असणार आहे प्रपोर्शनल टू नंबर ऑफ कार्बन. आता इथे बघाल तर नंबर ऑफ कार्बन हॅलोजन सेम आहे. मग त्या केसमध्ये थर्ड रिलेशन येतं, बॉइलिंग पॉइंट इज प्रपोर्शनल और इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू ब्रांचिंग. म्हणजे जसं ब्रांचिंग वाढत जाईल ना तसा बॉइलिंग पॉइंट जो आहे तो कमी होणार आहे. सो पहिल्या केसमध्ये बघाल तर 4 कार्बन असतील आणि 4च्या 4 कार्बन हे असे सिरीज मध्ये असतील आणि इथे Br असणार आहे. सेकंड केसमध्ये सिरीज मध्ये 3 कार्बन असतील, सेकंड कार्बनला एक मिथाइल असेल आणि फर्स्ट कार्बनला Br असेल. तो एक सबस्टिट्युएंट आला बघा, एक ब्रांच बनली. नेक्स्ट केसमध्ये वी हॅव 4 कार्बन आणि ही Br ची एक ब्रांच असं बनणार आहे. आणि लास्ट केसमध्ये 3 कार्बन आणि इथे एक मिथाइल आणि तिथेच Br, 2 ब्रांच. तो आता हायेस्ट बॉइलिंग पॉइंट विचारलाय म्हणजे मला मिनिमम ब्रांचिंग पाहिजे. तर मिनिमम ब्रांचिंग आपल्याला पहिल्या ऑप्शन मध्ये दिसेल जिथे सगळे कार्बन सिरीज मध्ये प्रेझेंट आहेत. ओके, सो ऑप्शन ए जो आहे तो करेक्ट बनणार आहे. मिनिमम ब्रांचिंग, मॅक्झिमम बॉइलिंग पॉइंट. नेक्स्ट, what is the product obtained when alkyl halide is heated with sodium alkoxide. alkyl halide RX, त्याची रिएक्शन कोणाशी करतोय तर करतोय आपण NaOR शी. ओके, किंवा R प्राइम घेतो मी ह्याला. इथे NaOR प्राइम मध्ये Na आहे प्लस आणि OR मधला जो O आहे तो असणार आहे मायनस. RX मध्ये जर बघाल तर R आपण त्याला डेल्टा प्लस बोलू शकतो आणि X ला डेल्टा मायनस बोलू शकतो. आता प्लस मायनस कंबाईन करायचं तर R जो आहे प्लस तो कंबाईन होईल हा OR मायनसशी. सो ROR असा प्रोडक्ट बनणार आहे. ROR प्रोडक्ट बनलाय इथर. सो ऑप्शन आहे ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग रिएजंट इज युज्ड इन प्रिपरेशन ऑफ नायट्रोअल्केन. नायट्रोअल्केन म्हणजे बनवायचं आहे RNO2. बघा मगाशीच एक क्वेश्चन झाला होता त्यामध्ये आपण हे डिस्कस केलं होतं की जेव्हा बॉन्डिंग नायट्रोजन मधून आहे, बॉन्डिंग कशामधून आहे नायट्रोजन मधून, त्यावेळेस आपण यूज करणार आहे Ag. सो इथे असला पाहिजे AgNO2. AgNO2 म्हणजे दिसेल आपल्याला सिल्वर नायट्राइट. ओके,
सो RX घेतला आपण, RX वरती मी AgNO2 टाकला, प्रॉडक्ट मला मिळणार आहे RnO2. तेच जर मी पोटॅशियम नायट्राइड घेतला असता म्हणजे KNO2 घेतला असता, त्या केसमध्ये हा असा कंपाऊंड झाला असता RONO, अशा टाईपमध्ये कंपाऊंड बनला असता. ठीक आहे, मला नायट्रो अल्केन म्हणजे हा असा प्रोडक्ट बनवायचा होता, सो त्यासाठी AgNO2 आपण यूज करणार आहे. नेक्स्ट CH3OH अल्कोहोल, त्याच्यावरती ग्रिग्नार्ड रिएजंट अल्केन बनवायचा. ग्रिग्नार्ड रिएजंट CH3MgX, त्याच्यावरती अल्कोहोल ऍड झालाय, तर हा जो R ग्रुप आहे त्याला फक्त H कनेक्ट करायचा आहे. सो RCH3 ला H कनेक्ट केला, प्रोडक्ट बनणार आहे CH4. Moving to the next question. Which of the following pair of compound on heating form butanenitrile? Butanenitrile म्हणजे काय पहिलं तर? ब्युटॅन म्हणजे 4 कार्बन, CH3, CH2, CH2 आणि इथे असणार आहे आता CN. सो वी हॅव 1, 2, 3 आणि 4. आता बरेच जण कन्फ्युज ह्याच्यामध्ये होतात की सर ब्युटेन सांगितलंय, मग चला 4 कार्बन घेतो आणि मग नायट्राइल म्हणजे मग CN लावायचं आहे का? तर नाही रे, CN मधला जो कार्बन आहे तो सुद्धा कार्बन तुम्हाला कन्सिडर करायचा आहे. ठीक आहे, सो मी 4 कार्बन आणि मग CN लिहिला तर 5 कार्बन बनतील, तो पेंटॅन नायट्राइल बनेल. ओके, तो इथे 3 कार्बन आणि मग CN असं स्ट्रक्चर आहे. आता CN येणार कुठून? तर CN येणार आहे फ्रॉम KCN, तर सगळीकडे KCN तर दिसतंय मला. आता त्याला कनेक्ट काय करायला लागेल? तर त्याला कनेक्ट करावं लागतील 3 कार्बन जे सिरीज मध्ये असतील, CH3, CH2, CH2 आणि त्याला कोणत्या तरी एखादा हॅलोजन कनेक्टेड असेल, तर मग असा ऑप्शन मला दिसतोय N प्रोपाइल क्लोराइड. ऑप्शन D इज करेक्ट ऑप्शन. IUPAC नेम मला सांगायचं आता. बघा, IUPAC नेम सांगताना फर्स्ट प्रायोरिटी जी आहे ती आता आपण इथे देणार आहे डबल बॉन्डला. तो हा जो डबल बॉन्ड आहे इथे त्याच्यासाठी मी नंबरिंग केलं. इफ आय स्टार्ट फ्रॉम धिस पॉइंट, नंबर बनणार आहे 1, 2, 3. इफ आय स्टार्ट फ्रॉम धिस पॉइंट, नंबर बनेल 1, 2 अँड अगेन 3. आता जर बघाल डबल बॉन्डला दोन्ही साईडने नंबर सेम येतोय. डबल बॉन्डचा नंबर दोन्ही साईडने 3च येतोय. म्हणजे पहिलं तर एवढं क्लिअर झालं सगळ्यांना की हेक्स 3 इन असला पाहिजे. ओके, हेक्स 3 इन असला पाहिजे. तर बघा हा ऑप्शन आणि हा ऑप्शन हे तर निघून गेले. राईट, नाव वी हॅव Br म्हणजे ब्रोमो आणि इथे आहे एक सिंगल कार्बन म्हणजे मिथाइल. सो आता ब्रोमो आणि मिथाइलचा जर तुम्ही विचार कराल, दोन्हीकडून येणारे नंबर सेम आहेत, तर मी अल्फाबेटिकली बघणार आणि अल्फाबेटिकली ब्रोमोला प्रायोरिटी दिली पाहिजे. मग ब्रोमोचा नंबर कमी येईल, तर मग 3 ब्रोमो बनणार आहे. ओके, आणि 3 ब्रोमो बनला तर मिथाइल काय बनेल? 4 मिथाइल बनेल. सो 3 ब्रोमो 4 मिथाइल हेक्स 3 इन. That is your correct option B. Next, which among the following is benzylic halide? Benzylic halide म्हणजे काय असणार आहे? बेन्झीन, त्या बेन्झीनला एखादा कार्बन, एक कार्बन घेतला, ह्या कार्बनला हॅलोजन. ओके, कोणत्या तरी हॅलोजन कनेक्ट करायचा आहे. बाकी मग हा जो कार्बन आहे बघा, हा कार्बन अजून 3 बॉन्ड बनवू शकतो, अजून 2 बॉन्ड बनवू शकतोय. तर मग ते हायड्रोजनशी बनतील किंवा अल्काइल ग्रुपशी बनतील, कोणाशीही बनवू शकतात. ओके, इथे बघू आता आपण ब्रोमो बेन्झीन. बेन्झीनला डायरेक्टली Br चालणार नाहीये, ते तर हॅलो अडिन झाला. इथे 4 ब्रोमो टॉल्यून. टॉल्यून म्हणजे हा असा कंपाऊंड असतो ना, बेन्झीनला CH3 आणि त्याच्या रिस्पेक्टमध्ये 4 ला Br म्हणजे अगेन हॅलो अडिन झाला, हा पण नाही चालणार. नेक्स्ट, ब्रोमोफिनाइल मिथेन. ब्रोमोफिनाइल मिथेन. सो इथे काय असणार आहे तर बेन्झीन, बेन्झीनला एखादा Br घेतला मी, तो ब्रोमोफिनाइल झाला आणि हा ब्रोमोफिनाइलला मिथेन कनेक्ट झालेला आहे. मग हा असा आता कुठेही घेऊ शकतो ना, मी इथे घेतो मी CH3 आणि लास्ट इथे दिलेला आहे बेन्झीन. बेन्झीनला सॉरी फिनाइल म्हणून मी बेन्झीन लिहिला, बाकी इथेन आहे. तो इथेनमध्ये हा पहिला कार्बन आणि हा दुसरा कार्बन. सो इथे कनेक्शन असं आहे की इथे Br येईल आपल्याकडे आणि इथे जो आहे इथे येणार आहे, नाही इथे आणायची गरज नाहीये. सो 1 आणि हा 2 आणि 2 ला आपल्याकडे आहे बेन्झीन. सो 1 ब्रोमो 2 फिनाइल, हा चालणार नाहीये. ओके, येस, आपल्याला आता हा घ्यावा लागेल. हे जे नाव आहे बघा, हे थोडंसं कन्फ्युजिंग नाव अशा वेळेने बनतं की जेव्हा स्पेस येते त्यावेळेस नक्की घ्यायचं कसं हे लक्षात येत नाही. पण आता मग इथे जे नाव आहे ते मला हे स्ट्रक्चर घेऊन चालणार नाही. दिस विल बी द रॉंग स्ट्रक्चर. स्ट्रक्चर मला अशा वेळेने घ्यावं लागेल, एक कार्बन, त्या कार्बनला बेन्झीन सो फिनाइल आणि ह्याच कार्बनला Br. सो ब्रोमो, मग हा फिनाइल आणि मग मिथेन. ओके, दॅट शुड बी द नेम. हे मी चुकीचं केलं होतं. हे ऍक्च्युली हे सेम झालं होतं बघा.
बाय मिस्टेक मी हे असं स्ट्रक्चर ड्रॉ केलं की जिथे एक टॉल्युनच ड्रॉ केला. बेन्झिनला CH3 चा टॉल्युन झाला असता, तो फिनाईल नसता झाला ना. बेन्झिनला टॉल्युन, बेन्झिनला मिथाईल टॉल्युन आणि टॉल्युनला ब्रोमो आला असता. तर हा सी ऑप्शन बनला असता जे मी इथे ड्रॉ केलं होतं. तर दिस इज युअर रॉंग. हे स्ट्रक्चर जे आहे ते असं असणार आहे. CH2 म्हणजे हा मिथेन, त्या मिथेनला ब्रोमो आणि त्यालाच फिनाईल. तो ऑप्शन बी जो आहे तो करेक्ट बनणार आहे. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग अल्केन इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह. ऑप्टिकली ऍक्टिव्ह असण्यासाठी रिक्वायरमेंट परत एकदा कायरल कार्बनची गरज आहे. कायरल कार्बन असा कार्बन जो 4 वेगवेगळ्या ग्रुपला कनेक्ट झाला आहे. काय झालंय तो? 4 वेगवेगळ्या ग्रुपला कनेक्ट झालेला आहे. तो बाय ऑब्झर्विंग दिस 2 मिथाईल प्रोपेन घेतला तुम्ही, तर इथे मिथाईल येणार आहे. हे सगळे कार्बन बघा, आता हा तर कार्बन CH3 ला कनेक्ट झालाय आणि हे तर सगळे CH3 आहेत. तर इथे कोणताच कार्बन कायरल बनत नाहीये. पहिला ऑप्शन तर पॉसिबल नाही. दुसरा ऑप्शन बघा, 2 मिथाईल ब्युटेन, हे असं स्ट्रक्चर झालं. बघा हे 1 2 3 4 हे तर पॉसिबलच नाहीये कारण हायड्रोजन मल्टिपल आहेत. आता इथे हायड्रोजन एकच आहे, हा जो कार्बन आहे ह्याला एकच हायड्रोजन आहे, बट इथे पण मिथाईल, इथे पण मिथाईल, तो हा पण बी पण पॉसिबल नाही. ऑप्शन सी मध्ये ब्युटेन दिलाय आणि ब्युटेन मध्ये 2,3 डायमिथाईल, 2 ला पण मिथाईल, 3 ला पण डायमिथाईल. अगेन हे बघा असंच झालंय, सिमिलर स्ट्रक्चर झालं ना. मिथाईल मिथाईल, इकडे पण मिथाईल मिथाईल, नॉट पॉसिबल. तो राहिलेला ऑप्शन करेक्ट असणार आहे. बट तरी आपण एकदा बघू. पेंटेन म्हणजे 5 कार्बन आणि त्या 5 कार्बन मध्ये सेकंड आणि थर्ड ह्याला मिथाईल. तर आता हा जो ऑप्शन असेल, हा वाला कार्बन, हा जर बघाल तर हायड्रोजनला कनेक्ट झालाय, मग मिथाईलला कनेक्ट झालाय, इथाईलला कनेक्ट झालाय आणि हा आयसोप्रोपाईलला कनेक्ट झालाय. तो सगळे ग्रुप वेगळे आले. त्यामुळे ऑप्शन डी जो आहे तो बनणार आहे आपल्याकडे ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड. नेक्स्ट, which among the following has a lowest boiling point? अगेन क्लोरोमिथेन म्हणजे 1 Cl आहे बघा त्याच्यात. ब्रोमोमिथेन 1 Br आहे. ट्रायब्रोमोमिथेन 3 Br आहेत बघा, एका ह्याच्यामध्ये 3 Br आहेत आणि डायब्रोमो एका ह्याच्यामध्ये 2 Br आहेत. आता पहिलं तर ClBr मध्ये Br ची व्हॅल्यू जास्त असली पाहिजे, हा ना. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. तर फ्लोरीन सर्वात कमी, मग क्लोरीन, मग ब्रोमीन, मग आयोडीन. तर मला लोएस्ट पाहिजे, तर लोएस्ट वाला क्लोरीन वाला ऑप्शन स्ट्रेट फॉरवर्ड डायरेक्ट मार्क करून टाकू शकतोय आपण. क्लोरोमिथेन विल हॅव लोएस्ट बॉइलिंग पॉइंट. जर त्यांनी हायएस्ट विचारला असता तर मी मॅक्झिमम नंबर ऑफ हॅलोजन घेतले असते, मग हा ऑप्शन ट्रायब्रोमोमिथेन येऊ शकला असता. कोणत्या केसमध्ये? हायएस्ट. इथे विचारलं काय आहे? लोएस्ट. म्हणून एकच हॅलोजन आणि एक हॅलोजन मध्ये पण छोटा वाला हॅलोजन, सो क्लोरो. नेक्स्ट, which of the following is an organometallic compound? ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड म्हणजे काय असतो की एक ऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे असणार आहे तिथे कार्बन, आणि मेटॅलिक कंपाऊंड म्हणजे मेटल. काय असणार आहे पुढे? मेटल. तो कार्बन जो आहे तो डायरेक्टली मेटलला कनेक्ट झालाय, अशी जर केस बघायची आहे. ऑक्सिजन कनेक्टेड टू सोडियम, नॉट पॉसिबल. इथे सिल्वर इज अ मेटल बट इट इज कनेक्टेड टू ऑक्सिजन, नॉट पॉसिबल. अगेन इथे बघा सोडियम इज अ मेटल कनेक्टेड टू ऑक्सिजन, नॉट पॉसिबल. इथे जर बघाल Mg इज अ मेटल कनेक्टेड टू मिथाईल, मेटल डायरेक्टली कार्बनला कनेक्ट झालाय म्हणून तो झाला ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज अन फिटिक रिएक्शन? फिटिक रिएक्शन काय असणार आहे की 2 अराईल ग्रुप आहेत आपल्याकडे, ArX प्लस 2 टाइम्स Na प्लस XAr. दोन्ही ग्रुप कसे आहेत? अराईल, बेन्झिन टाइपचे कंपाऊंड आहेत आणि बायफिनाईल बनणार आहे. AR हा प्रॉडक्ट बनणार आहे. तर इथे बघाल पहिल्या केसमध्ये C6H5CH3, दिस इज युअर वुड्स फिटिक रिएक्शन. अल्काइल ग्रुप आणि दुसरा पण अल्काइल ग्रुप, तर दिस विल बी युअर सिम्पली वुड्स रिएक्शन. अल्काइल ग्रुप, दुसरा पण अल्काइल ग्रुप, वुड्स रिएक्शन, आणि दोन्ही बेन्झिन अराईल ग्रुप. सो ही झाली आपली फिटिक रिएक्शन. आणि आपल्याला फिटिकच विचारली आहे, तर ऑप्शन डी करेक्ट बनणार आहे. विच अमंग द फॉलोइंग इज विनायलिक हेलाइड? विनायलिक हेलाइड काय असणार आहे? तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि त्याला हॅलोजन कनेक्टेड आहे. कार्बन कार्बन डबल बॉन्डला हॅलोजन, बघा सिंगल बॉन्ड, इथे डबल बॉन्डला सिंगल बॉन्ड आणि मग हॅलोजन आहे, नॉट पॉसिबल. इथे बघाल डबल बॉन्डला डायरेक्टली हॅलोजन, येस करेक्ट झालं, ऑप्शन बी करेक्ट आला. बाकी जर बघितले तरी बघा मी पहिल्याचं पण सांगू शकतो, डबल बॉन्डला सिंगल बॉन्डला हॅलोजन असेल तर तो असतो अलाइल. हा ट्रिपल बॉन्ड तो तर झाला हॅलो अल्काइन. ट्रिपल बॉन्डला हॅलोजन आहे, हॅलो अल्काइन. बेन्झिनला कार्बन आणि त्याला हॅलोजन, तो झाला बेन्झिलिक.
सो मला विचारला होता विनाइल, विनाइल वाला ऑप्शन बी बनणार आहे. नेक्स्ट, आयडेंटिफाय द करेक्ट इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉईंट. बघा बऱ्याचदा क्वेश्चन तुम्हाला येताना दिसतोय, सेम टाईपचाच क्वेश्चन दिसतोय. आता अगेन इन्क्रीजिंग ऑर्डर सांगायची. हायएस्ट बॉइलिंग पॉईंट पहिलं तर बीआर आणि सीएल मध्ये बीआरचा जास्त असणार आहे, सीएल साठी कमी असणार आहे. बीआर मध्ये पण जिथे नंबर ऑफ बीआर जास्त तिथे बॉइलिंग पॉईंट जास्त. तर हा सिक्वेन्स मला ऑप्शन बी मध्ये दिसतोय. 3 बीआर सर्वात जास्त, मग 2 बीआर, मग 1 बीआर आहे आणि लास्टला सीएल. 3 बीआर, 2 बीआर, 1 बीआर अँड लास्टला सीएल. तो ऑप्शन बी जो आहे तो करेक्ट बनेल. नेक्स्ट, आयुपीएससी मला सांगायचं इथे. आयुपीएससी सांगताना अगेन डबल बॉन्ड वरती पहिला फोकस करणार आहे आपण आणि मग लॉंगेस्ट चेन बघायची. सो डबल बॉन्ड जर बघाल तुम्ही, नंबरिंग करतो मी 1 2 3 4 आणि हा वरती 5. तेच जर मी इकडून नंबरिंग चालू केलं, ह्या अपोजिट एंडने चालू केलं, 1 2 3 येणार आहे, चालणार नाही. तो मला हे जे मी रेड कलरने नंबरिंग केलेलं आहे तेच नंबरिंग घ्यावं लागणार आहे. सो रेड कलरच्या नंबरिंग नुसार आपल्याकडे टोटल 5 कार्बन आले, म्हणजे पेंट झाला. तो पहिले तर बघा हे 2 ऑप्शन राहिले, हे 2 ऑप्शन निघून गेले. आता त्या पेंट मध्ये सेकंड कार्बनला डबल बॉन्ड आहे, तर इथे दिलेलं आहे बघा सेकंड कार्बनला डबल बॉन्ड. तर हे करेक्ट बनणार आहे, हे रॉंग बनणार आहे. आता बाकीचं तुम्हाला बघत बसायची पण गरज नाही. सिन्स वी आर सॉल्विंग सीईटी एक्झाम ना, तो पटापट क्वेश्चन झाले पाहिजेत. तो बाकी कशाला बघायचंय, जेवढं मधून तुम्हाला आन्सर ऑलरेडी इलिमिनेट होऊन गेलेले आहेत. सो आन्सर करेक्ट मिळालं. वी विल मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. Which among the following compound in crystalline form is used for making Nicol prism? This is CaCO3. आता बरेच जण म्हणतील सर कुठे दिलंय हे, तर मी टेक्स्टबुक मध्ये वाचलं नाही. बघा जर तुम्हाला हे टेक्स्टबुक मध्ये दिसलं नाही म्हणजे तुम्ही टेक्स्टबुक नीच वाचत नाही आहात. हे डू यू नोचा एक बॉक्स असणार आहे, तुम्हाला दिसेल ऑप्टिकल आयसोमेरिझमच्या अंडर यू विल फाइंड डू यू नोचा बॉक्स आणि त्याच्यामध्ये हे मेन्शन केलेलं तुम्हाला दिसेल की निकोल्स प्रिझम जो आहे, निकोल प्रिझम मध्ये वी हॅव CaCO3 चे क्रिस्टल्स. ठीक आहे. सो CaCO3 च्या क्रिस्टल पासून आपल्याला मिळणार आहे निकोल प्रिझम. लक्षात ठेवायचं आहे. ओके. आणि हे पण एक लक्षात ठेवाल की जेव्हा तुम्ही टेक्स्टबुक बघताय तर टेक्स्टबुक मधला हा जो डू यू नो सेक्शन आहे त्याच्यामधून सुद्धा क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. मुव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, तर which among the following reaction is used for preparation of alkyl fluorides? Schwarz reaction. Schwarz reaction चा प्रोडक्ट असतो RF. फिंकलस्टाईन घेतलं RI, आयोडाइड असणार आहे. पिटिक रिएक्शन घेतलं AR, बायफिनाइल असणार आहे. वुड्स घेतली RR, अल्केन असणार आहे. ओके. अँड लास्ट क्वेश्चन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्स. Which of the following is called as Lucas reagent? Lucas reagent कुठे आपण यूज केलाय, तर ROH चं कन्वर्जन RCl मध्ये करण्यासाठी यूज केलेला आहे. टेस्ट आहे ही आणि रिएजंट असतो HCl इन प्रेझेन्स ऑफ ZnCl2. सो HCl इन प्रेझेन्स ऑफ ZnCl2. ऑप्शन A will be the correct option. Okay. So that's it from my side for halogen derivative. Do try to practice questions on your own as much as possible. questions solve करा. ठीक आहे. 3 क्वेश्चनचं वेटेज असणार आहे ह्या लेसनला. आणि अपार्ट फ्रॉम दॅट वी विल कंटिन्यू विथ अवर सिरीज. उद्या आपण अजून एक नवीन लेसन घेऊन येऊया. इन केस इफ यू नीड एनी स्पेसिफिक लेसन देन कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला पर्टिक्युलर लेसन ऑन प्रायोरिटी पाहिजे. सो मी तो लेसन पहिला कंप्लीट करायचा प्रयत्न करेन. ठीक आहे. ऑल राईट देन. सो सी यू इन नेक्स्ट लेक्चर अँड ऑल द बेस्ट फॉर युअर प्रिपरेशन. बाय बाय.